नमस्कार. महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते देण्यात आले आहेत. माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली असली तरी ज्या महिला नवीनच अर्ज करणार आहेत व त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ हवा असेल त्यांनी सरकारकडून तिसरा हप्ता जमा करण्यापूर्वी अर्ज करायला हवा. जर वेळेत त्यांचा अर्ज मंजूर झाला तरच त्यांना सप्टेंबरचे ₹1500 हे मिळू शकतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता बंद झाली आहे. नारी शक्ती दूत ॲप म्हणजेच ladkibhin.maharashtra.government.in या संकेतस्थळावरून लाडकी बहीण योजनेसाठीचे ऑनलाईन अर्ज करता येत होते, पण आता ते बंद झालेले आहेत. नारी शक्ती दूत ॲपद्वारे फॉर्म भरताना नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणजे नवीन फॉर्म ॲक्सेप्टेड करता येणार नाहीत असा मेसेज येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांशी डायरेक्टली संपर्क साधावा असा मेसेजसुद्धा येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद झाल्याने आणि इतर सर्व स्वीकृत व्यक्तींचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्यात आल्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज भरल्याने अर्ज मंजूर होण्याचा वेग वाढेल आणि महिलांना अर्ज भरल्यानंतर जास्त दिवस वाट पाहत बसावी लागणार नाही, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.